नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे लक्ष्मीपूजन। हा लक्ष्मीपूजनचा व्लॉग व्हिडिओ थोडासा लेट येतोय। भाऊबीज वगैरे होती त्याच्यामुळे एडिटिंग करायला वेळ भेटला नाही। छान ड्रेस शिवले आज। खरं तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी 2 वन पीस शिवले, 2 ब्लाऊज शिवले। मी जो आता साडीवर घातलेला आहे ब्लाऊज तो सुद्धा लक्ष्मीपूजनच्या दिवशीच शिवलेला आहे मी। कारण बाहेरचे कपडे असल्यामुळे ना घरातल्या कामांना थोडीशी गडबड होते, उशीर होतो। सिंपल अशी पूजा मांडून घेतले, कारण जवळजवळ 5 वाजेपर्यंत तर मशीनवरच बसलेले मी। पण फायनली अनन्या, काव्य आणि माझ्यासाठी कपडे शिवले। ही रांगोळी तुम्ही बिलीव्ह नाही करणार, काव्या मॅडमने काढलेली आहे। किती सुंदर काढली आहे रांगोळी। कारण बाहेर अनन्या रांगोळी काढत होती, त्याच्यामुळे घरामध्ये काव्याला म्हटलं का रांगोळी काढ। अशी कामांची जबाबदारी वाटून घेतली ना सगळ्यांनी की झटपट कामं होतात आणि कामाचा लोड वाटत नाही। सिंपल अशी पूजा करून घेतली आणि साडी ही आईची आहे, घडी मोडण्यासाठी मी आज नेसलेली आहे। कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा। सिंपल अशी तयार झालेली आहे मी। सगळी तयारी यावेळेस लवकर झाली होती। सुरुवात उशिरा केली तरी पण झटपट आवरलं आज सगळं, कारण स्वयंपाक लवकर केला होता मी। संध्याकाळी स्वयंपाक नाही केला, एक 4-5 वाजता स्वयंपाक करून ठेवला। इथे घरातली पूजा झाली, इथे गॅलरीमध्ये तुळशीची पूजा करून घेतली आणि सगळ्यांनी त्यांनी मुलींनीसुद्धा छान पूजा केली, आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं आणि आता पूजा तर झालेली आहे। आता खाली जाणार आहोत गाड्यांची पूजा करण्यासाठी। हा जो अनन्याने वन पीस घातलेला आहे तो मी शिवलेला आहे साडीचा। कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढे व्हिडिओ पूर्ण पहा, वन पीस व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसेल। काव्या मॅडम इथे दीदीची काळजी घेताना पाहताय तुम्ही। छान सगळ्यांनी छान पूजा केली, आवरलं सगळं, फार लवकर आवरलं यंदा। आणि आता जायचं आहे खाली गाड्यांची पूजा करण्यासाठी। इथे पुण्यामध्ये आम्ही पाहतो दसऱ्यालाच गाड्यांची पूजा करतात, दिवाळीला नाही करत। पण आम्ही दसऱ्याला पण करतो, दिवाळीला सुद्धा गाड्यांची पूजा करतो। आणि आता तर वरची घरात पूजा झालेली आहे, आता जाऊ खाली पूजा करण्यासाठी। खाली पूजा झाली गाड्यांची की मग फटाके वाजवणार आहोत। थोडेसे फटाके आणलेले आहेत। काव्या मॅडमला तर 8 दिवस आधीपासूनच आपटी बॉम्ब आणलेले होते, जे तुम्ही आधी व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल। आता घरची छोटीशी लक्ष्मी आहे, ती सगळ्या गाड्यांची पूजा करते जसं मी करते तसं पाहून तीसुद्धा करते। हे घरातच हार बनवलेले आहेत। प्रत्येक सणाला आपण घरातच फुलं आणतो आणि घरामध्येच हार बनवतो। सोसायटीमध्ये साईडला खूप सुंदर असा किल्लासुद्धा बनवलेला आहे सोसायटीतल्या मुलांनी, तोही तुम्हाला नक्की दाखवते। इथे काव्या मॅडम मम्मीला थोडीशी हेल्प करताना। घरातली पूजा खूप छान झाली आणि तुम्हालासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आपला व्हिडिओ लेट येतोय, पण लेट आहे पण सुंदर व्हिडिओ आहे, नक्की पूर्ण पहा। आज दिवसभर एवढी गडबड झाली ना, पण पूजेसाठी आदल्या दिवशीपासूनच थोडी तयारी करून ठेवली होती। कारण जवळजवळ 3-4 साड्या पिकोच्या होत्या। मी जो घातला आहे तो ब्लाऊज, अनन्या काव्यासाठी वन पीस। काव्या मॅडमने मात्र वन पीस एवढा सुंदर शिवला आहे, पण तो काही घातला नाही, तिला घागराच घालायचा होता। अनन्या मॅडमने मात्र मी शिवलेला वन पीस आवडीने घातलेला आहे। आता काव्या मॅडमला तो भाऊबीजला वन पीस घालायला सांगेन, कारण साडीचं कलर वगैरे कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं। आणि व्हिडिओमध्ये पुढे अनन्याचा पूर्ण लुक तुम्ही पाहालच आणि वन पीस कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे। मी पूजा केली, सगळ्यांनीच पूजा केली गाडीची, सायकलची। काव्या मॅडमची सायकल तर घरीच असते, घरी पूजा केली। बरं, आजचा व्हिडिओ ना पूर्ण व्हॉइस ओव्हर केलेला आहे, त्याचं रिझन तुम्हाला माहितीच आहे। लक्ष्मीपूजन आहे आणि भरपूर फटाके वाजतात, गाणी चालू आहे, त्याच्यामुळे फेस टू फेस व्लॉग व्हिडिओ बनवता नाही आला आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे। पण हा आहे आमच्या सोसायटीतला किल्ला, लहान मुलांनी तयार केलेला आहे। खूप सुंदर किल्ला बनलेला आहे। तोही किल्ला कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची ही जी रांगोळी पाहत आहे दारामध्ये ती अनन्या मॅडमने काढलेली आहे।
आणि घरामध्ये जी मागाशी फुलांची रांगोळी दाखवली ती काव्या मॅडमनी काढलेली आहे. हा अनन्याचा वन पीस पाहू शकता किती सुंदर वाटतोय. आणि गडबडीमध्ये खरं तर थोडीशी फिटिंग लूज झालेली आहे, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम फिटिंग करून घालता येईल. खूप सुंदर कलर आहे साडीचा सुद्धा. बरं, ही साडीसुद्धा ना आपल्या यूट्यूबच्या लाईव्हमार्फत जे दादा भेटलेले आहेत त्यांनी भाऊबीजेला पाठवलेली होती माझ्यासाठी. नवीनच साडी होती, मग ती अनन्याला खूप आवडली. अनन्या मागे लागलेली याच साडीचं वन पीस शिव. मग काय, अनन्या आणि काव्या दोघींनासुद्धा एका साडीमध्ये आरामात वन पीस झालेले आहेत. काव्या मॅडमचा आता नेक्स्ट टाईम तिने वन पीस घातला की तिचासुद्धा लुक शेअर करेन. आपण शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. यावर्षी ना डेकोरेशनचं काहीही सामान विकत घेतलेलं नाही आहे. कंदील असो, हे छोटे मोठे दिवे असो, डेकोरेशनचं थोडंफार घरामध्येच केलेलं आहे अनन्या आणि काव्याने. कंदील पाहू शकता, घोटीव पेपरचे कंदील बनवलेले होते, खूप प्रिटी झालेले छोटेसे कंदील. डेकोरेशनचं काही सामान आम्ही दुकानातून आणलेलं नाही विकत. ही काढलेली आहे काव्या मॅडम अनन्याने रांगोळी. आणि छान आम्ही पूजा वगैरे सगळी झाली ना की मग फटाके वाजवण्यासाठी खाली गेलो. खरं तर थोडे आणि छोटे छोटे साईजचेच फटाके आणले होते जे काव्या मॅडमने वाजवले. मुलांची फार मजा, कारण 15 ते 20 दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे. भरपूर फटाके वाजवले, एन्जॉय केलं. आजचा हा लक्ष्मीपूजनाचा दिवस असा छान मजेमध्ये गेला. अर्धा दिवस कामाच्या गडबडीत गेला, पण ठीक आहे. टेलरिंगचं काम असं आहे की सणाच्या वेळीच कामाचा लोड असतो आणि थोडंसं मॅनेजमेंट करावं लागतं व्यवस्थित. बरं, फटाक्यांच्या आवाजामुळे आजचा हा पूर्ण व्लॉग व्हिडिओ आपल्याला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. भाऊबीजेचा व्हिडिओ लगेचच उद्या येईल. आजचा हा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही फटाके वगैरे वाजवले की नाही, तुमची दिवाळी कशी गेली, कारण आता एडिटिंग तर मी लेट करते, त्यामुळे तुमची दिवाळी कशी गेली कमेंटमध्ये नक्की कळवा. छान मैत्रिणींनी काही व्हिडिओ शूट केले, तर रील शूट केली. आता हे व्हिडिओ एडिट करून मैत्रिणी पाठवतील तेव्हा मी नक्की चॅनलवर शेअर करेन. फार मजा आली लक्ष्मीपूजनाची. तुम्ही काय काय मजा केली दिवाळीची कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता लगेचच आहे पाडवा, उद्या आणि परवा भाऊबीज. आता पाडवा आणि भाऊबीजेचा एकच व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजे फक्त पाडव्याला काय गिफ्ट दिलं याची पोस्ट नक्की टाकेन मी, कारण मीच शॉपिंग केली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच पाठवा. हो, इकडे